गुड मॉर्निंग. आपण आलेलो आज एका ट्रेकिंगसाठी. ते म्हणतात ना, तो एक डायलॉग आहे बॉलिवूड मूवीचा की किसी चीज़ को अगर सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करते. तसंच काहीतरी आपल्यासोबत झालेलं आहे. मी ॲक्च्युली ह्या विकेंडला प्लॅन करतच होतो की आपल्याला कुठेतरी ट्रेकिंगला जायचं आहे, आणि आमच्या कॉलेजनेच ट्रिप प्लॅन केली आणि आज आम्ही अंजनेरीला आलेलो आहोत. सो लेट सी, तुम्हाला अंजनेरी दाखवतो. नुकताच आपण हम्पीला जाऊन आलो, तिथं अंजनेरी पर्वत बघितला आणि तिथे आपण बघितलं की हनुमानाचं जन्मस्थान आहे. सो इथे सुद्धा तसंच काहीतरी म्हटलं जातं की अंजनेरी पण हे जन्मस्थान आहे. सो बघू हे कसं आहे, हा स्पॉट कसा आहे. तुम्हाला मी अंजनेरीबद्दल थोडी माहिती देत राहील ऑन द वे. सो इथे ॲक्च्युली 3 टप्पे आहेत. एका पर्टिक्युलर टप्प्यापर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता आणि तिथून पुढे नॉर्मल असं स्टेप्स आहेत आणि मग ॲक्च्युअल ट्रेकिंग 3ऱ्या टप्प्यात आहे. सो तुम्हाला मी सगळं दाखवतो. सो स्टे ट्यून. सो आपण आता पहिला टप्पा कंप्लीट केलेला आहे, जोपर्यंत आपण गाडी नेऊ शकतो तोपर्यंत. आणि इथून थोडा वेळ आपल्याला स्टेप्स चढायचे आहेत आणि मग तिथून मी तुम्हाला जसं सांगितलं की 3रा टप्पा आहे जो ट्रेकिंगचा आहे, तो आपण चालू करणार आहे. सो आता माझ्या मागे तुम्ही स्टेप्स बघताय, त्या स्टेप्स आपल्याला चढत जायचे. स्टेप्स संपल्या आहेत आपल्या. आता थोड्याशा पुढे गेल्यावर आपल्याला स्टेप्स लागणार आहेत. ऑलमोस्ट आता आपल्या स्टेप्स चढून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त पठारासारखा फ्लॅट सरफेस लागणार आहे. तो पण थोडा इन्क्लाइन असल्यामुळे इकडे चढून आपण आता 2रा टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघताय की समोर जो दूर एक झेंडा दिसतोय, तो आपला फायनल टप्पा आहे. सो 2 टप्पे आपले आता कंप्लीट झाले आणि या टप्प्याला जास्त एनर्जी लागली नाही, कारण फ्लॅट सरफेस होता, थोडासाच इन्क्लाइन होता. कुणाल बोरसे सर आहेत, ते आपल्याला या अंजनी पर्वताबद्दल काहीतरी माहिती देणार आहेत. ऐकू आपण. जसं आपण पाहतो की नाशिक शहर सारख्या पुण्यभूमीतलं हे एक तीर्थक्षेत्र म्हणजे अंजनेरी पर्वत. आणि हे जे मंदिर आपण पाहतो हे अंजनी माता ध्यान मंदिर आहे. असं म्हणतात की पुत्रप्राप्तीसाठी अंजनी माता यांनी इथे ध्यान करून तपश्चर्या केली होती भगवान शिवशंकरांची. आपल्याला माहिती त्र्यंबकेश्वर. आणि मग असे जे रुद्र अवतार किंवा अंश भगवंताचा असं म्हणून हनुमंताचा जन्म झाला की तो आपण पुढचं आपली जी स्टेप असणार आहे. आणि तिथे अंजनी माता आणि बाळ हनुमंताचं मंदिर आहे.
पण सर्वात उंच जिथे अंजनी माता आणि बाळ हनुमंताचं मंदिर आहे तिथे जाण्यापूर्वी तत्पूर्वी एक आपल्याला तळं लागतं आणि हे तळं असं म्हणतात की जेव्हा हनुमंताने सूर्याकडे झेप घेतली ती तर हे हनुमंताच्या पायाच्या आकाराचं हे तळं बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. आणि याचा आकार आपण वरतून जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला दिसणार आहे की तो पूर्ण हनुमंताच्या पायाच्या आकारासारखा आहे. तर आपण पाहूया पुढे जाऊन. अशा पद्धतीच्या स्टेप्स वरती चढायला आहेत. पूर्ण झाडांमधनं आहेत त्या सगळ्या स्टेप्स. आता जो आपल्याला स्क्रीन मध्ये दिसतोय तोच हा फुटप्रिंट आहे हनुमानाचा जो आपण आता बघितला आणि त्याच्यामध्ये तळ झालेले पायाच्या आकाराचा. हे जे तुम्हाला दगड व दगड ठेवलेले आहे हे विश मागितलेले आहे लोकांनी आणि जर तुम्ही पुढच्या ट्रिपला आले अंजनेरीला आणि ते दगड तसेच राहिले तर ती विश पूर्ण होते असं म्हटलं जातं. हे अंजनी माता आणि हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर हनुमानाची मूर्ती आहे. हे जन्मस्थान असे म्हटले जाते. आम्ही उतरत असताना आताच ऐरे सरांनी मला सांगितलं की या दिशेला एक गुफा आहे छोटीशी. तर ही ती गुफा आहे. ही ती गुफा आहे. असेच खूप सारे व्हिडिओज घेऊन येतात.